ठाण्यात टेंभी नाका परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात हल्ला झालाय। माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर चॉपर हल्ला करण्यात आला। सोहेल खानच्या साथीदारांनी शिवसैनिकांवर हा चाकू हल्ला केला। काही दिवसांपूर्वी कोकाटेंच्या मुलानं सोहेल खानवर हल्ला केलेला होता। शिवसैनिकांवर हल्ला करणारे फरार झालेत, पण ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून सोहेल खान या तरुणावर चाकू हल्ला केलेला। या हल्ल्यामध्ये सोहेल खान गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सोहेल खानचाच बदला घेण्यासाठी त्याच्या साथीदारांनी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे ज्या कार्यालयात बसतात तिथे जाऊन सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केला। घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। आपण आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी निकेश शारदे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निकेश, काय नेमकं यावेळी घडलं आणि याची पोलिसांनी आता दखल घेतली आहे का? काय तपशील आहे? ही घटना आहे जी ती काल रात्रीची घटना आहे। टेंभी नाक्यावरती शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचं जे कार्यालय आहे, ज्या कार्यालयात बसतात त्या कार्यालयात येऊन या हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केलेला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून सोहेल खान जे आहे ते मारहाण केलेली होती आणि या मारहाणीमध्ये सोहेल खान गंभीररित्या जखमी झालेला आहे। सोहेल खानवरती सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि सोहेल खानचाच बदला घेण्यासाठी सोहेल खानची बहीण तिच्या साथीदारांना घेऊन त्या कार्यालयामध्ये पोहोचली आणि ह्या कार्यालयात बाहेर माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचे जे सहकारी होते, जे कार्यकर्ते होते ते बसलेले होते आणि याचाच राग मनात जे आहे ते त्यांच्यावरती चाकू हल्ला तो केलेला आहे। या हल्ल्यामध्ये 3 ते 4 शिवसैनिक जे आहेत ते जखमी झालेले। ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आणि आता ह्या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे पोलिसांनी ह्या हल्लेखोरांचा तपास जो आहे तो सुरू केलेला आहे आणि सध्या तरी हे हल्लेखोर जे आहेत ते फरार झालेले पाहायला मिळतात आणि पुढील तपास जो आहे तो ठाणे पोलिसांकडून केला जातो। जी निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।